Audio Jungle. ओके. तर नमस्कार. जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे एस बी लेटेस्ट एडिटरमध्ये. तर भावांनो, जर का आता तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर यार तुम्ही आत्ताच एक व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की तुम्हाला माहिती असते इथं रोजच आपण अशाच प्रकारचे नवीन नवीन खतरनाक व्हिडिओ एडिटिंग करतच असतो. त्याची नोटिफिकेशन देखील तुम्हाला हवी आहे, त्यामुळे काय करायचं, नोटिफिकेशन तुम्ही ऑलवर सेट करून ठेवायचं आहे. आणि भावना, अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणं खूप जास्त सोपं असणार आहे. तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, खूप जास्त सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि समजून पण जाणार आहे. इतक्या जास्त सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला. आणि लाईक शेअर सबस्क्राईब इतकं तुम्हाला करूनच टाकायचं आहे, ते मला माहिती आहे तुम्ही करून टाकता. त्यामुळे एक आताच व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचंच आहे. ओके, इतकं तुम्हाला करून टाकायचं आहे. आणि व्हिडिओमध्ये जे काय आपण मटेरियल वापरलेलं आहे, सर्व मटेरियल तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता. काय प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्राम जॉईन करायचं आहे, तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता. काही विषय नाही, तिथं पण डेली मटेरियल अपलोड करतच असतो. ठीक आहे. आणि भावना, तुम्हाला जर काही या व्हिडिओचा फुल प्रोजेक्ट हवा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही फुल प्रोजेक्ट आपल्या अलाइट मोशनमध्ये पण इनपुट करू शकता. काही विषय नाही. ओके, तर बघा, आता सुरुवातीला आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी काय करायचं आहे, या दोन प्रिसेटची आपल्याला गरज पडणार आहे. दोन्ही प्रिसेट तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तिथून आपण आपल्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करू शकता. ओके, तर आता बघा, व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी बघा भावनो, तुम्हाला सुरुवातीला आपल्या सेकीपेकला ओपन करायचं आहे. सेकीपेकला ओपन केल्याच्या नंतर इफेक्टमध्ये थोडेसे तुम्हाला चेंजेस करायचे आहेत, बाकी विषय काही नाही. ओके, तर बघा, सुरुवातीला जे काही फोटो असेल त्या फोटोवर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. या इफेक्टमध्ये पण आपल्याला थोडासा चेंज करून घ्यायचं आहे भावनो. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला चेंज कसं करायचं आहे पुढे सांगतो मी तुम्हाला. कॉपी करून बॅक यायचं आहे, बीटमार्कला ओपन करायचं आहे. ठीक आहे, बीटमार्कला ओपन केल्याच्या नंतर टेक्स्टमध्ये पण आपल्याला थोडंसं इफेक्टमध्ये इथं चेंजेस करायचं आहे. तर आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, बरोबर 8:16 यायचं आहे. प्लसमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला जे फोटो हवा आहे तो फोटो जस्ट या ठिकाणी अशा पद्धतीने ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर बघू शकता, पुढे मी तुम्हाला 2 बीट ॲड करून दिलेले आहे, तिथे यायचं आहे. आणि तिथं आल्याच्या नंतर भाऊ आपल्याला काय करायचं आहे, हे जे बाजूचं जे फोटो कटचा ऑप्शन आहे त्याच्यावर कट करून बाकीचा एक्स्ट्रा पार्ट आपल्याला कट करून टाकायचं आहे या 2 बीटच्या नंतरचा. ओके, त्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. आपण जे कॉपी इफेक्ट केला होता त्याला आपल्याला अशा पद्धतीने पेस्ट करायचं आहे. खाली यायचं आहे, ॲड इफेक्टचा ऑप्शन भेटेल, त्या ॲड इफेक्टमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ॲड इफेक्टमध्ये क्लिक केल्याच्या नंतर वरती तुम्हाला सर्च ऑप्शन भेटत आहे, या ठिकाणी बघू शकता. ओके, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एक वेळेस क्लिक करायचं आहे आणि इथे या ठिकाणी टीलचा इफेक्ट आपल्याला सर्च करायचा आहे, TIL. ओके, टील टाकल्याच्या नंतर बघू शकता वरती आपल्याला इफेक्ट भेटेल, ते इफेक्ट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, स्टँडर्ड सेटिंग घेऊन टाकायचे. नंतर आपल्याला खाली एक सर्वात खाली तुम्हाला टीलचा इफेक्ट भेटेल, त्यामध्ये जायचं आहे. आणि इथून तुम्हाला जस्ट मिररला काय करायचं, ऑन करायचं आहे. अशा पद्धतीने मिररला ऑन करायचं आहे. मिररला ऑन केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. ठीक आहे, बॅक आल्याच्या नंतर पाहून तुम्हाला काय करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथून जे टीलचा इफेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला काय करायचं आहे, एक इफेक्टच्या वरती अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, कॉपी केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही एक इमेज पण ॲड करू शकता, एक इफेक्ट पण ॲड करून तुम्हाला या ठिकाणचा इफेक्ट व्यवस्थित करता येतो. बट सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला करायचं असेल, इमेजमध्ये अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे, इमेजेसला अशा पद्धतीने कट करून टाकायचं आहे. पुढच्या बीटवर यायचं आहे, पुन्हा इमेजेसला अशा पद्धतीने कट करायचं आहे. जे काय मधातला इमेज असेल त्या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे पाहून. वरती तुम्हाला 3 लाईन दिसत असेल. ठीक आहे, त्या 3 लाईनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी 2 नंबरला फ्लिप हॉरिझॉन्टलचा ऑप्शन भेटेल तुम्हाला, जस्ट याच्यावर क्लिक करायचं आहे एक वेळेस अशा पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे तुमचा इमेज अशा मिररमध्ये दाखवल्याप्रमाणे होऊन जाईल. ओके, अशा पद्धतीने बघू शकता. त्यानंतर सेम प्रोसेस असणार आहे, पुढे यायचं आहे, प्लसमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. दुसरा इमेजेस तुम्ही वापरणार असणार तो इमेज अशा पद्धतीने ॲड करायचा आहे.
पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, या बीटपर्यंत यायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला बीट ॲड करून दिलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, ते इमेज कट करण्याआधी तुम्हाला इमेजेसला इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने इमेज अशा पद्धतीने कट करायचा आहे भावनो, ठीक आहे, जितके आपण बीट ॲड करून दिलेले असणार आहे मी। ओके, अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर भावनो आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी बघू शकता पहिला इमेज आपल्याला जे कट केला तो सोडून द्यायचा आहे, दुसऱ्यावर यायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला वरती 3 लाईन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करून फ्लिप हॉरिझॉन्टल या ठिकाणी अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। नंतर पुन्हा एक इमेज सोडून द्यायचं आहे, तीच प्रोसेस आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे भावनो, ठीक आहे। आता इथं आल्याच्यानंतर पुन्हा इमेजेस ॲड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि बीटपर्यंत यायचं आहे, पुढे 2 बीट ॲड करून दिलेले असणार आहे, तिथे येऊन इमेज कट करून आपल्याला काय करायचं आहे, इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि अशा पद्धतीने इमेजेसला तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही समजून गेला असेल कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। ओके, तर आता मी इथं लवकर करून घेतो आणि नंतर तुम्हाला पुढे दाखवतो। या ठिकाणी एक इमेज आपल्याला सोडून द्यायचा असतो। ओके, तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व इमेजेस अशा पद्धतीने ॲड करून घेतलेले आहे भावनो, ठीक आहे। आता इतकं तुम्हाला करून घेतल्याच्या नंतर पुढे यायचं आहे, पुढे बघू शकता 15-22 पर्यंत आल्याच्यानंतर प्लसमध्ये क्लिक करून मीडियममध्ये जायचं आहे। या ठिकाणी जे इमेज तुम्ही वापरणार आहे तो इमेज जस्ट ॲड करून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने पुढच्या बीटपर्यंत इमेजेसला वाढून घ्यायचं आहे। ओके, वाढून घेतल्याच्या नंतर भावनो या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे आणि इथून एक डुप्लिकेट अशा पद्धतीने घेऊन घ्यायचं आहे, वरच्या इमेजमध्ये क्लिक करून इथून आपल्याला काय करायचं आहे, या इमेजची साईज थोडीशी अशा पद्धतीने लहान करून घ्यायची आहे। बॅक येऊन बॉर्डर आणि शॅडोमध्ये जाऊन स्टॉक जस्ट अनेबल करायचा आहे, स्टॉकचा कलर व्हाईट ठेवून थोडंसं याला अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी जितकं काय तुम्हाला एक्सपोजर गामाचे इफेक्ट दिसत असेल ते तुम्हाला डिलीट करायचं आहे। या ठिकाणी एक ठिकाणी, ठीक आहे, 2 इफेक्ट असणार आहे, डिलीट करून टाकायचे आहे। त्यानंतर वरच्या आपण इमेजेसला सेम पद्धतीने इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे। ओके, अशा पद्धतीने आणि त्यानंतर भावनो आपल्याला काय करायचं आहे, 2 नंबरचा जे टीलचा इफेक्ट आपण लावला असणार आहे तो जस्ट डिलीट करून टाकायचा आहे, ठीक आहे, वरच्यामधून। आता बघू शकता आपलं 1 नंबर या ठिकाणी झाला असणार आहे। बाकी विषय काय Won't you take me away? Oh, I can't refuse it.
eyes on you, they're watching over. Keep your composure, be your controller. Circle round and round we went. Could you take me home again? Fireworks all in your eyes, telling me that it's alright. Till the clock runs out, all eyes on you. When the sun goes down, it's just too soon. Won't you take me away? Oh, I can't refuse it. Give me your soul before you lose it. अगोदर घेतलेलं कोणतं तुझ्या शिंगात राहते ते बार